नमस्कार मैत्रिणो, 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. गणेश स्थापना कोणत्या दिशेला करायची? गणपतीच्या सर्वप्रथम डाव्या आणि उजव्या बाजूला सुपारी स्थापना करायची आहे. रिद्धी सिद्धी ही त्यांची पत्नी आहे. गणपती बाप्पाची स्थापना करताना काय काळजी घ्यायची? कोणत्या दिशेला बाप्पाची स्थापना करायची? उत्तर, पूर्व किंवा ईशान कोणमध्ये बाप्पाची स्थापना करायची? चुकीच्या दिशेला करू नका. जसं पश्चिमेला समाप्ती आहे, दक्षिणेला पितृंचा वास आणि यम आहे, त्यामुळे त्या दिशेला तोंड करायचं नाही. उत्तरेला महादेवाचं मुख आहे, तिकडे बाप्पाचं मुख असलं पाहिजे, पाठ नसावी. पूर्वेला सूर्य उगवतो, सूर्य हा सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात घेऊन येतो, धनधान्यात वाढ होतं, प्रगती होते, म्हणून बाप्पाचं मुख हे पूर्वेला आणि उत्तरेला असलं पाहिजे. हे आपल्या परिवारासाठी लाभदायक आहे. बाप्पाला जो नैवेद्य देणार आहे त्यात तुळशी पत्राचा अजिबात वापर करायचा नाही. गणेश चतुर्थीचा आजचा उपाय: रात्री झोपताना एक धागा घ्यायचा, तुमचं वय 18-17 जे पण असेल त्यानुसार गाठी देताना इच्छा बोलायची आणि त्यानंतर बाप्पाच्या चरणात ठेवायचं. अनंत चतुर्थीला जेव्हा बाप्पाचं विसर्जन त्या वेळेसला या गाठी खोलायच्या आहे हाताने. सुईचा किंवा दाताचा अजिबात वापर करायचा नाही. जर या गाठी खोलल्या तर तुमचे सगळे प्रश्न सुटले आणि इच्छा पण तुमच्या पूर्ण झाल्या. पण कोणत्याही प्रकारे तुम्ही सुईचा वापर करू नये आणि घट्ट इतक्या पण गाठी बांधू नका आणि सैल पण बांधू नका.